सी फोटोमेट्रिक टर्म्स, व्हिज्युअलायझेशनच्या रिलेटेड ज्या टर्म्स आहेत, एखादा ड्रायव्हर रोडवरून गाडी चालवत असताना कोणकोणत्या गोष्टी आपण कन्सिडर करतो याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर पहिलं आहे व्हिज्युअल परफॉर्मन्स. पहिलं काय आहे? व्हिज्युअल परफॉर्मन्स. बघा, व्हिज्युअल परफॉर्मन्स इज द ॲबिलिटी ऑफ ड्रायव्हर. व्हिज्युअल परफॉर्मन्स इट इज अ ॲबिलिटी ऑफ ड्रायव्हर फॉर परफॉर्मिंग व्हिज्युअल टास्क. म्हणजे त्याला किती दिसतं फॉर परफॉर्मिंग व्हिज्युअल टास्क अँड स्टॅटिकली गिवन बाय हिज रिव्हिलिंग पॉवर. म्हणजे त्याची रिव्हिलिंग पॉवर किती आहे आणि व्हिज्युअली कशा पद्धतीने तो बघतो त्याला आपण काय म्हणतो? व्हिज्युअल परफॉर्मन्स. आता काही पोरांना व्यवस्थित दिसत नाही, मग काय केलं जातं? चष्मे लागतात. काहींना अंतर्वक्र भिंग लागतात, काहींना बहिर्वक्र भिंग लागतात. कशावर डिपेंड करतं ते? काहींना जवळचं दिसतं, काहींना दूरचं दिसतं, काहींना दिसतच नाही. जवळचं दिसत नाही, दूरचं दिसत नाही. तर हे कारण आहेत वेगवेगळे. ओके, तसं ड्रायव्हरला काय दिसतं? सो ॲबिलिटी ऑफ ड्रायव्हर फॉर परफॉर्मिंग व्हिज्युअल टास्क, व्हिज्युअलायझेशन किती होतं त्याला, अँड स्टॅटिकली गिवन बाय रिव्हिलिंग पॉवर. आता रिव्हिलिंग पॉवर म्हणजे काय ते समजून घ्या. आता रिव्हिलिंग पॉवर इट इज अ ॲबिलिटी ऑफ प्रिसिव्हिंग ऑब्स्ट्रक्शन ऑफ अन रोड. रोडवरचं ऑब्स्ट्रक्शन, आणि ह्या रोडवरच्या ऑब्स्ट्रक्शनमुळं जर एखादा काही पार्ट आपल्याला दिसला आणि तो आपल्याला रिफ्लेक्ट होतो आहे आणि त्याच्यामुळं जे डार्कनेस येतं आहे, अचानक हे येतं आहे, त्याला आपण व्हिज्युअल परफॉर्मन्स म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण चाललो पुढून एक गाडी यायला लागली, त्याचा फोकस एकदम डोळ्यावर येतो आपल्या, एवढा जोरात असतो तो फोकस की आपल्याला समोरचं काही दिसत नाही. होतं की नाही? त्याला आपण व्हिज्युअल परफॉर्मन्स असं म्हणतो. तर बघा, ही जी गोष्ट आहे ही ड्रायव्हरनी काय केली पाहिजे? नलिफाय केली पाहिजे. जेणेकरून काय होईल? ड्रायव्हरला चांगल्या पद्धतीने गाडी चालवता येईल. तर ती जी ॲबिलिटी त्याला आपण काय म्हणतो? व्हिज्युअल परफॉर्मन्स. ओके, तर बघा, जे काय ऑब्स्ट्रक्शन आहे ते रोडवर, जो काय कोणतंही ऑब्स्ट्रक्शन असेल, पदचारी समजा त्याचा कपड्याचा पांढरट, बघा रात्री समजा एखादं पोरगं गाडीवर चाललं आहे आणि पांढऱ्या साडीवाली मुलगी त्याला दिसली, बाई दिसली, समजा भूतभीत, त्याला काय चुडेल म्हणतात ना, तर त्यानं काय होणार आहे रे? एकदम त्या कपड्याची चमकदारपणा जो आहे ते त्याच्या ड्रायव्हरच्या डोळ्यावर हे होणार आहे आणि त्याच्यामुळे तो ड्रायव्हर गडबडून जाणार आहे. ओके, आणि त्याने त्या भूताची मालिका पाहिलेली असावी, मग तर विषय संपला, ड्रायव्हरचं काम फुस. तर असं होईल. त्यावेळेस तो जो व्हिज्युअल टास्किंग, त्याच्यानंतर रेडिएशनचे कपडे असतात बघा काहींना, रोडवर काम करणारे लोक पाहिले असते ना तुम्ही, त्याला रेडियम असतं, फोकस दिसला ते कपडे चमकतात. ओके, तर तो जो इफेक्ट आहे आपण काय म्हणतो? व्हिज्युअल परफॉर्मन्स म्हणतो. समजलं? त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हिज्युअल कम्फर्ट. दिस इज ॲन कन्सर्न विथ द लॉन्जिट्युडिनल युनिफॉर्मिटी ऑफ इल्युमिनेशन. तर किती लांबपर्यंत व्यवस्थित दिसतंय त्याला आपण काय म्हणतो? व्हिज्युअल कम्फर्ट म्हणतोय. इट इज अ रेशो ऑफ लॉन्जिट्युडिनल मिनिमम टू द लॉन्जिट्युडिनल मॅक्सिमम. ओके, तर किती लांबपर्यंत तुम्हाला दिसतंय भागिले किती कमीत कमी दिसतंय आणि किती लांबपर्यंत कम्फर्ट दिसतंय, याचा जो रेशो आहे त्याला आपण काय म्हणतो? व्हिज्युअल कम्फर्ट म्हणतो. इट इज कन्सर्न विथ द लॉन्जिट्युडिनल युनिफॉर्मिटी ऑफ इल्युमिनेशन. किती लांबपर्यंत युनिफॉर्म इल्युमिनेशन दिसतंय याचा जो रेशो आहे मिनिमम टू मॅक्सिमम डिस्टन्स, तर याला आपण काय म्हणतो? व्हिज्युअल कम्फर्ट असं म्हणतो. आणि ते व्यवस्थित असावं, लांबपर्यंत तुम्हाला व्यवस्थित दिसणं अपेक्षित आहे, तरच तुम्ही गाडी व्यवस्थित चालवू शकता. त्याच्यानंतर कॉन्ट्रास्ट. कॉन्ट्रास्ट म्हणजे काय रे? बघा, इट इज द सब्जेक्टिव्ह असेसमेंट ऑफ डिफरंट ॲपियरन्स ऑफ टू पार्ट ऑफ फील्ड ऑफ व्ह्यू सीन सायमल्टेनियसली ऑर सक्सेसिव्हली. बघा, बऱ्याच वेळेस तुम्हाला दोन गोष्टी जर सायमल्टेनियसली दिसत असतील
म्हणजे फील्ड ऑफ विजनमध्ये एक गोष्ट दिसत नाही, दोन दोन दिसतात. एक गोष्ट दिसत नाही, दोन दोन दिसतात आणि कॉन्ट्रास्ट होते. ओके, म्हणजे अति क्लिअर दिसतंय, अति क्लिअर ग्लेअर चमकायला लागलं ते. आणि त्याच्यामुळं जर ऑब्स्ट्रॅक्शन क्रिएट होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी म्हणतो. तर बघा इट इज, बघा एक सावली नाही आहे, नंबर ऑफ इल्युमिनेशन वेगवेगळे असेल तर तुम्हाला तिथं कॉन्ट्रास्ट होतं. आता मी इथं बाई एक सावली इकडं पडते, एक इकडं पडते, एक इकडं पडते, एक पाठीमागं पडते, तर इथं काय व्हायला लागलं आहे, कॉन्ट्रास्ट व्हायला लागलं. म्हणजे काय, इट इज द सब्जेक्टिव्ह असेसमेंट ऑफ डिफरंट अपिअरन्स ऑफ टू पार्ट ऑफ फील्ड ऑफ विजन. दोन वेगवेगळ्या ठिकाणी त्या गोष्टी दिसणं सायमल्टेनियसली ऑर सक्सेसिव्हली, त्याला आपण काय म्हणतो, कॉन्ट्रास्ट म्हणतो. मग कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी इज इक्वल्स टू L डिवायडेड बाय L2 मायनस L1. तर L1 L2 काय, ल्युमिनन्स ऑफ बॅकग्राऊंड अँड कॉन्सन्ट्रेटेड काय कन्सर्न्ड ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टचं एक इल्युमिनेशन भागिले एखाद्या ऑब्जेक्टचे दोन इल्युमिनेशन, याचा जो रेशो आहे त्याला आपण काय म्हणतो, कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी म्हणतो, CS म्हणतो. समजलं. आता बघा नेक्स्ट, ग्लेअर. ग्लेअर म्हणजे काय रे, एकदम समोर आलेली चकाकी. इट इज अ कंडिशन ऑफ विजन इन विच दिस इज discomfort on an air or and reduction in the ability of seeing significant object. ऑब्जेक्टला एकदम सिग्निफिकंटली न बघण्याची ॲबिलिटी, आणि कशामुळं, डिस्कम्फर्ट होणं. कशामुळं, ड्यू टू द अनस्टेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ ल्युमिनन्स ऑर ड्यू टू एक्स्ट्रीम कॉन्ट्रास्ट स्पेस वाईज और टाईम वाईज. म्हणजे स्पेस वाईज किंवा टाईम वाईज एक्स्ट्रीम कॉन्ट्रास्ट झालं, एकदम चमकायला लागलं, अचानक नंबर ऑफ सोर्सेस वाढले, अचानक डिस्पर्शन झालं, अचानक एकदम भक्कन उजाड पडला, काय होईल रे, डिस्कम्फर्ट होईल. आणि त्या डिस्कम्फर्टमुळं काय होईल, तुम्हाला दिसण्याची ॲबिलिटीच कमी होईल. तुम्ही बघा एकदम सूर्याकडे बघितलं आणि खाली बघितलं तर काही दिसतं का, डिस्कम्फर्ट होतं ना ते. तर त्या कम्फर्टला आपण ग्लेअर असं म्हणतो, अति चमकणारी गोष्ट ग्लेअर. सो ग्लेअर मे कॉजेस ॲनॉनॉमस इंटरफेरन्स और लॉस ऑफ विजन अँड फटीग. तुम्हाला डिस्कम्फर्ट होणार, त्रास होणार. फटीग म्हणजे बघा कधी कधी असं सूर्याकडे बघितलं नंतर आपण डोळे चमकिले तरी आपल्याला ते सूर्य दिसल्यासारखं वाटतं. त्याच्यानंतर ग्लेअर मे बी डायरेक्ट ऑर रिफ्लेक्टेड. ग्लेअर हे डायरेक्ट असेल किंवा एखाद्या सरफेसवर पडून तो रिफ्लेक्ट झालेला पण असू शकतो. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला डायरेक्ट 4 व्हीलरची लाईट तुमच्या डोळ्यापर्यंत येणं, किंवा एखाद्या रोडवर तुम्हाला एखादी चमकणारी वस्तू दिसणं. सूर्याची किरणं त्या चमकणाऱ्या वस्तूवर पडते आणि चमकणारी वस्तू आपल्याला रिफ्लेक्ट होते. तर हे इनडायरेक्ट रिफ्लेक्टेड ग्लेअर आहे. आणि डायरेक्ट म्हणजे काय, एखादी वस्तू डायरेक्ट चमकणे. येतं लक्षात. तर ही ग्लेअर आहे, ग्लेअर समजलं. त्याच्यानंतर नेक्स्ट, फील्ड ऑफ विजन. फील्ड ऑफ विजन, द अँग्युलर एक्सटेंट ऑफ स्पेस. किती स्पेसपर्यंत तुम्हाला दिसते. तर बघा तुम्ही कधी कधी दिसत नसलं तर असं करून बघता. याचा अर्थ काय, सूर्याच्या किरणामुळं ते आपल्याला डोळ्याला चमकते. निढळावरी कर ठेवूनी वाट मी पाहे. म्हणजे काय, निढळ म्हणजे काय, कपाळ, आणि कर म्हणजे हात. हात तुम्ही असे जर ठेवून तुम्ही कोणाची तरी वाट बघतोय, असा अर्थ आहे त्या याचा. तर हे का बरं करतो आपण, कारण विजन प्रॉपर नाही राहते तर. ओके, आणि लांबपर्यंत आपल्याला व्यवस्थित दिसत नाही सूर्याच्या किरणामुळं. तर फील्ड ऑफ विजन म्हणजे किती अँगलपर्यंत आपण ते बघू शकतो, त्याला आपण फील्ड ऑफ विजन असं म्हणतो. द अँग्युलर एक्सटेंडेड ऑफ स्पेस विच कम इन व्ह्यू ऑफ आईज वेन ॲडॉप्टेड टू सी स्ट्रेट इन डिफरंट वेदर कंडिशन. तर आपण रस्त्यात किती लांबपर्यंत बघू शकतो, तर त्याला आपण काय म्हणतो, फील्ड ऑफ विजन. काही काहींना लांबचं दिसत नाही, काही काहींना लांबचं दिसत नाही, कारण त्यांचं फील्ड ऑफ विजन कमी झालेलं असतं. विजन मे बी ॲन्युक्युलर ऑर बायनॅक्युलर. म्हणजे तुम्हाला एक स्ट्रेट दिसल किंवा ॲन्युक्युलर किंवा बायनॅक्युलर. बघा 2 डोळे आणि 1 डोळा. तुम्ही लय लांबची वस्तू जर बघायची असेल, बारीक वस्तू, तुम्ही काय करता रे, तुम्हाला बारीक वस्तू बघायची, तुम्ही काय करणार, एकदम नियम धरायचा, तुम्ही काय करणार,
बऱ्याच वेळेस समजा नियम धरायचा असेल तर एक डोळा झाकून नियम धरतात. का बरं? नाही, तू तर झाकीतच नाही डोळे, तो एक डोळा विशिष्ट टायमालाच झाकतो. आता बघा, बरेच जण पाहिले असतील तुम्ही, तिरंदाजी करताना एक डोळा झाकतात, बरोबर आहे का नाही झाकत? का बरं? कारण हे काय, मोनोकुलर आणि बायकुलर ह्या गोष्ट समजून घ्या. मोनोकुलर म्हणजे एकाच यानं जर विजन एकच जर फिक्स असेल तर मग तिथं तुम्हाला एका डोळ्याने मोनोक्रोमॅटिकली बघावं लागेल. आणि जर समजा तुम्हाला स्पष्ट बघायचं असेल तर ते बायोनॉमिक्युलरी बघावं लागेल. ओके. जर समजा असं असेल तर तुम्ही इतक्या जवळ दोन्ही डोळ्यांनी नाही बघू शकत, तर अशा वेळेस एक डोळा बंद करायचा. तुम्ही असं नाकापाशी आणा बरे, पेन घ्या दोघं सगळ्यांनीच, आणि नाकापाशी आणा, नाकापाशी हे इथं, आणि बघा त्याच्याकडं, असं थोडं अंतर ठेवा, एक 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 इतकं अंतर ठेवा, इतकंच 2-3 सेंटीमीटर. काय होईल रे तुम्हाला? एक दिसणार नाही, 2-2 प्रतिकृती दिसणार. एक नाही, 2-2 प्रतिकृती. का बरं? आणि स्ट्रेसेस पण होणार, डोकं दुखतंय. तर हे मोनोकुलर और बायकुलर म्हणजे दोन्ही डोळ्यांनी आणि एका डोळ्यांनी. तर हे फील्ड ऑफ विजन, समजलं काय? चला नेक्स्ट बघा, युनिफॉर्मिटी रेशो. तर इल्युमिनेशन मॅक्सिमम मिनिमम डिवायडेड बाय इल्युमिनेशन मॅक्सिमम, याचा जो रेशो आहे त्याला आपण काय म्हणतो? युनिफॉर्मिटी रेशो. तर हा रेशो कसा असावा? जास्तीत जास्त असावा. ओके. मॅक्सिमम डिवायडेड कमीत कमी असावा, युनिटी असावा खरं तर. तर मॅक्सिमम इल्युमिनेशन भागिले मिनिमम इल्युमिनेशन भागिले मॅक्सिमम इल्युमिनेशन हा सेम असावा. युनिफॉर्म म्हणजे सगळीकडं सारखं इल्युमिनेशनचा रेशो. तर ओव्हरऑल युनिफॉर्मिटी जर काढायची असेल तर ई मिनिमम डिवायडेड बाय रेटेड ई तुम्हाला घ्यावा लागतं. ओके. युनिफॉर्मिटी रेशो म्हणजे सगळीकडं मिनिमम इल्युमिनेशन भागिले मॅक्सिमम इल्युमिनेशनचा रेशो आपण युनिफॉर्मिटी रेशो आपण फाइंड आउट करतो. त्याच्यानंतर व्हिज्युअल ॲक्टिव्हिटी, शार्पनेस ऑफ विजन. काही काहींना लय दिसतं पहा, ज्याला नियम चांगला आहे ना, आपण म्हणतो ना शार्पनेस. द व्हिज्युअल ॲक्टिव्हिटी इज द कॅपॅसिटी ऑफ आयज फॉर व्ह्यूइंग डिस्टिंक्टली द ऑब्जेक्ट विच आर व्हेरी क्लोजर टुगेदर. काही काहींना सुईचा धागा एकदम पटकन टाकता येतो, बरोबर आहे, कारण त्यांना ऑब्जेक्टमधलं डिस्क्रिमिनेशन किंवा डिस्टिंक्ट जे आहेत फरक लगेच कळतो. कधी कधी काय होतं, असे 4 लाईन असतात. ओके. तर काहींना लगेच दिसतं हे 4 नाहीत 5 लाईन आहेत, आणि काहीला वाटतं हे 4च आहेत. तर याला आपण व्हिज्युअल ॲक्युटी म्हणतो. काही बघा लोक असे एकदम सुईमध्ये एकदम पटकन टाकतात, काहींना जमत नाहीत, तर त्याला व्हिज्युअल शार्पनेस ऑफ विजन म्हणतो. शार्प, एखाद्याचा माइंड लई शार्प आहे, याचा अर्थ काय? त्याला फास्ट गोष्टी ॲक्वायर होतात. तसं काहींना फास्ट दिसतं बी फास्ट. काहींना चष्मा असा करावा लागतो नंतर ते बघतात. तर हे शार्पनेस ऑफ विजनचा पार्ट आहे. त्याच्यानंतर ओव्हरऑल युनिफॉर्मिटी रेशो. तर ओव्हरऑल युनिफॉर्मिटी रेशो इट इज अ रेशो ऑफ मिनिमम ल्युमिनन्स टू ॲव्हरेज ल्युमिनन्स. मिनिमम ल्युमिनन्स भागिले ॲव्हरेज ल्युमिनन्स जर काढलं तर काय भेटेल? ओव्हरऑल युनिफॉर्मिटी रेशो. तर हे पहा, हे काय युनिफॉर्मिटी रेशो. आणि ओव्हरऑल युनिफॉर्मिटी रेशो म्हणजे काय? इथं मिनिमम इल्युमिनेशन टू द ॲव्हरेज इल्युमिनेशन, इथं मॅक्सिमम घेतलं, इथं ॲव्हरेज घ्यायचं. ऑफ रोड सरफेस फॉर अ पिच ऑफ रोड लाइटिंग अँड शुड नॉट बी लोअर दॅन 0.4. 0.4 पेक्षा कमी नसावा, जास्तच असावा, जास्तीत जास्त व्यवस्थित दिसावं. थोडक्यात काय, रोड आपल्याला व्यवस्थित दिसला पाहिजे. म्हणजे मिनिमम इल्युमिनेशन भागिले ॲव्हरेज इल्युमिनेशन याचा रेशो 0.4 पेक्षा कमी नसावा. जर तसं असेल तर गाडीच चालू नका त्या कंडिशन. तुम्हाला बघा ड्रायव्हर टेस्टला व्हिजिबिलिटी पाहिली जाते, तपासलं जातं, लायसन उगत देत नाहीत ते, व्हिजिबिलिटी टेस्ट होणं गरजेचं आहे. तर चला, हे काय आहेत रे? बेसिक टर्म रिलेटेड टू फोटोमॅट्रिक, म्हणजे प्रकाशाच्या संदर्भातल्या टर्म्स. रोडवर चालवताना प्रकाशाच्या संदर्भातल्या ह्या टर्म्स आहेत. ओके, समजलं? आता नेक्स्ट पार्ट बघू आपण.
बेसिक रिक्वायरमेंट ऑफ स्ट्रीट लाईट. काय बघायचं आहे? बेसिक रिक्वायरमेंट ऑफ स्ट्रीट लाईट. बेसिक रिक्वायरमेंट ऑफ स्ट्रीट लाईटमध्ये बघा, देर शुड नॉट बी अ ग्लेअर, चमकणारं नाही पाहिजे, ओके, कम्फर्टेबल पाहिजे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट शुड बी क्लिअरली विजिबल अप टू 40 मीटर टू द कार व्हेकल ड्रायव्हर. कारला आपल्याला 40 मीटरपर्यंत ऑब्जेक्ट दिसायला पाहिजे, ओके, कारलाच नाही बाकी व्हेकलला सुद्धा 40 मीटरपर्यंत रोड व्यवस्थित दिसला पाहिजे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट ऑन रोड गेट लेसर इन्सिडंट लाईट which is normally seen by the viewer and appear to the dark against illuminated road and the background. ऑब्जेक्ट हा व्यवस्थित दिसला पाहिजे, ओके, म्हणजे त्यानं त्याच्या बॅकग्राऊंडला डार्क असलं पाहिजे. ऑब्जेक्ट आपल्याला स्पष्ट दिसला पाहिजे, त्याच्या बॅकग्राऊंडला डार्क असला पाहिजे, नाही तर ऑब्जेक्टच दिसत नाही, डायरेक्ट उडून टाकतात तुम्ही, ओके. त्याच्यानंतर लोकेशन ऑफ लॅम्प टाईप, सरफेस ऑफ रोड, लाईट डिस्ट्रीब्युशन ऑन द रोड एक्सेट्रा आर इक्वली इम्पॉर्टंट. तर कोणते लॅम्प लावलेले आहेत, कोणत्या टाईपचे आहेत, किंवा सरफेस कसा आहे रोडचा, हे पण अतिशय महत्त्वाचं आहे रिक्वायरमेंटच्या हिशोबानं. स्ट्रीट लाईटची रिक्वायरमेंट. त्याच्यानंतर रोड अँड द बॅकग्राऊंड ऑफ इल्युमिनेटेड अगेन्स्ट द ऑब्जेक्ट ऑन रोड, ऑब्जेक्ट आर व्ह्यू बाय कॉन्ट्रास्ट. तुम्हाला व्यवस्थितरित्या ते दिसले पाहिजे रोडवरून, ओके, डिस्कम्फर्ट नाही झालं पाहिजे, ओके. कॉन्ट्रास्ट जरी असलं तरी तुम्हाला ते व्यवस्थित दिसले पाहिजे. बाय लेस लॅम्प पॉवर द डिस्टन्स ऑब्जेक्ट ऑन रोड शुड बी सीन बाय द ड्रायव्हर. ड्रायव्हरला जरी अंतर असलं ऑब्जेक्टमध्ये किंवा लॅम्पमध्ये तरी ते व्यवस्थित दिसले पाहिजे. असं जर झालं तरच तुम्ही त्या स्ट्रीट लाईटच्या रिक्वायरमेंट फुलफिल केल्या असं आपण म्हणू. एवढ्या रिक्वायरमेंट आहेत, परीक्षेला 4 मार्काला विचारतात रिक्वायरमेंट ऑफ स्ट्रीट लाईट. काय काय तरी, पहिलं तर ग्लेअर नसावी, हार्ड शॅडो नसावी, युनिफॉर्म इल्युमिनेशन असावं. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट क्लिअरली विजिबल पाहिजे 40 मीटरपर्यंत. त्याच्यानंतर त्या याच्या बॅकग्राऊंडला एकदम डार्क नसावं. त्याच्यानंतर लॅम्प टाईप सरफेस वगैरे ते व्यवस्थित असावं, हे रिक्वायरमेंट आहे. त्याच्यानंतर बॅकग्राऊंडला कॉन्ट्रास्ट वगैरे यायला नाही पाहिजे, ड्रायव्हरला तो व्ह्यू व्यवस्थित दिसला पाहिजे. आणि लॅम्प पॉवर जरी समजा कमी असली तरी ऑब्जेक्ट ड्रायव्हरला व्यवस्थित दिसला पाहिजे. एवढ्या एक्सपेक्टेशन आहे कशाच्या? बॅकग्राऊंड रिक्वायरमेंट ऑफ स्ट्रीट लाईट. येतं लक्षात? सो राईट डाऊन. प्रिन्सिपल्स यूज इन स्ट्रीट लाईट डिझायनिंग. स्ट्रीट लाईट डिझाईन करताना कोणते प्रिन्सिपल वापरतो किंवा कोणता कन्सेप्ट वापरतो ते बघा. तर 2 कन्सेप्ट आहेत, 2 प्रिन्सिपल आहेत. पहिलं आहे डिफ्युजन प्रिन्सिपल आणि दुसरं आहे स्पॅक्युलर रिफ्लेक्शन प्रिन्सिपल, ओके. स्पॅक्युलर रिफ्लेक्शन आणि डिफ्युजन प्रिन्सिपल. आता बघा, इम्पॉर्टंट नेसेसरी इन दिस टाईप ऑफ रिफ्लेक्टर्स. तर डिफ्युजन प्रिन्सिपल म्हणजे डिफ्यूज होणारा लाईट. लॅम्प जो आहे तो एखाद्या ठिकाणी पडला तर डिफ्युजन होतं, म्हणजे सगळीकडे त्याचा प्रकाश पसरतो. इथं आपण समजा हे लाईट सोडलं तर ते डिफ्यूज होतं, त्याला आपण डिफ्युजन असं म्हणतो. तर सच रिफ्लेक्टर्स डायरेक्ट द लाईट डाऊनवर्ड अँड स्प्रेड इट युनिफॉर्मली ऑन द रोड. तर हे डिफ्युजर आहे, हे डिप्पर असतं, तुम्ही पाहिलं असतं ना अप्पर डिप्पर, ते डिप्पर असतं, ते खाली रोड सरफेसवर पडतं आणि रोड सरफेसवर पडल्याच्या नंतर तुम्हाला युनिफॉर्म इल्युमिनेशन होईल. आता स्ट्रीट लाईटवर डिझाईन करताना हे डिफ्युजन ऑफ लाईट हे रोड सरफेसवर पडणं गरजेचं आहे, ओके. डाऊनवर्ड अँड स्प्रेड आउट युनिफॉर्मली अंडर द रोड. द रिफ्लेक्टर हॅव कट ऑफ बिटवीन 30 डिग्री टू 45 डिग्री. तर याचा अँगल ऑफ अँगल ऑफ रोडवर पडण्याचा अँगल किती असावा? जास्तीत जास्त 30 ते 45पर्यंत असावा, ओके. त्याच्यानंतर सो दॅट फिलामेंट इज नॉट विजिबल दिस हेल्प इन अवॉइडिंग ग्लेअर. ते जास्त चमकायला नाही पाहिजे. याचं काय रोडवरून पाहिल्याच्या नंतर काय स्ट्रीट लाईट कळतं का? द डिफ्युजिंग नेचर ऑफ रोड सरफेस कॉज द रिफ्लेक्शन ऑफ द सर्टन प्रोपोर्शन ऑफ द इन्सिडंट लाईट इन द डायरेक्शन ऑफ ऑब्झर्वर. ऑब्झर्वर ज्या डायरेक्शनने बघतो
त्या डायरेक्शनला सर्टन रिफ्लेक्शन मिळणार आहे. ओके, अँड हेन्स रोड सरफेस अपियर ब्राईटर टू द ऑब्झर्वर. म्हणून रोड सरफेस जास्त ब्राईटर दिसतो, तो प्रत्यक्ष तेवढा ब्राईटर नसतो. रात्रीच्या वेळेस जर समजा स्ट्रीट लाईट असेल तर रस्ता जास्त ब्राईट दिसतो, जास्तच ब्राईट दिसतो. का? कारण डिफ्युजिंग नेचर त्याच्यावर पडलेलं असतं आणि ते रिफ्लेक्ट होऊन त्या ऑब्झर्वरला दिसतो त्याच्यामुळे. ओके, कारण त्याचं इन्सिडंट जे आहे ते रिफ्लेक्शनच्या प्रपोर्शनमध्ये असेल. तर हा जो प्रिन्सिपल आहे त्याला आपण डिफ्युजन प्रिन्सिपल म्हणतो. काय म्हणतो? डिफ्युजन प्रिन्सिपल. आता बघा, स्पेक्युलर प्रिन्सिपल, स्पेक्युलर रिफ्लेक्शन, डिफ्युजन रिफ्लेक्शन किंवा डिफ्युजन प्रिन्सिपल आणि स्पेक्युलर याच्यामध्ये सरफेस ऑन रोड इज मॅट. रोड मॅटचा जो सरफेस आहे, ओके, सरफेस ऑफ रोड इज मॅट वेन अ रे ऑफ लाईट फॉल ऑन द रोड ॲट व्हेरी हाय इन्सिडंट अँगल. खूप जास्त अँगल ऑफ इन्सिडंट असेल, देन द स्पॅक्युलर रिफ्लेक्शन टेक प्लेस. तर काय होणार आहे? स्पॅक्युलर रिफ्लेक्शन होणार आहे. तर आता स्पॅक्युलर रिफ्लेक्शन म्हणजे काय? दिस गिव्ह नेसेसरी ब्राईटनेस टू द रोड सरफेस. तर हे स्पॅक्युलर रिफ्लेक्शन जर समजा अँगल ऑफ इन्सिडंट जो आहे हा खूप जास्त असेल तर काय होणार आहे? स्पॅक्युलर रिफ्लेक्शन होणार आहे. आणि या रिफ्लेक्शनमुळं रोड हा जास्त ब्राईट दिसेल. हा कसा दिसेल? जास्त ब्राईट दिसेल. रोड तेवढा ब्राईट नसतो, त्यापेक्षा जास्त ब्राईट दिसतो. इफ देर इज एनी ऑब्स्ट्रॅक्शन ऑन द रोड, रोडवर जर एखादं ऑब्स्ट्रॅक्शन आलं किंवा ऑब्जेक्ट आला, देन रिफ्लेक्टेड रेज विल बी कट ऑफ फ्रॉम द ऑब्झर्वर. ऑब्झर्वरच्या नजरेमध्ये ते रिफ्लेक्टेड रेज कट ऑफ होणार. अँड ऑब्स्ट्रॅक्शन विल ॲपियर ब्लॅक अगेन्स्ट द ब्राईट बॅकग्राऊंड. इट विल कॉल्ड ॲज शील हाउस्टिंग इन टेक्निकल वर्ड. तर शील हाउस्टिंग होणार म्हणजे काय? बघा, जर अँगल ऑफ इन्सिडंट जास्त असेल, जर अँगल ऑफ इन्सिडंट जास्त असेल आणि रिफ्लेक्शन होत असेल तर अशा वेळेस तुम्हाला काय होईल? रोड हा जास्त ब्राईटर दिसेल. आणि रोड हा जास्त ब्राईटर दिसतो म्हणजेच काय? ऑब्झर्वर समजा मी ऑब्झर्व करायला लागलो आहे, मला ते ऑब्स्टॅकल जे दिसतंय ना मधात रोडवर उभा, ते डार्क दिसायला लागले. का? रोड जास्त ब्राईट आहे आणि त्याची डार्कनेस वाढलेली. बघा, इफ देर इज एनी ऑब्स्ट्रॅक्शन ऑन द रोड, रोडवरचं ऑब्स्ट्रॅक्शन, मग त्याने काय होणार आहे? रिफ्लेक्ट रेज विल कट ऑफ. जे रिफ्लेक्टेड रेज आहे ते काय करणार? कट ऑफ करणार ऑब्झर्वरला. अँड ऑब्स्ट्रॅक्शन विल ॲपियर ब्लॅक. ऑब्स्ट्रॅक्शन काळं दिसायला लागलं अगेन्स्ट द ब्राईट बॅकग्राऊंड. तर मागचं जे बॅकग्राऊंड जास्त ब्राईट असल्यामुळं, रोड जास्त ब्राईट असल्यामुळं जो ऑब्स्टॅकर आहे तो तुम्हाला काळसर दिसेल किंवा जास्त ब्राईट दिसणार नाही. ओके, आणि यालाच आपण काय म्हणतो? शील हाउस्टिंग. ई आहे का रे? का सी आहे? शील हाउस्टिंग. ठीक आहे, शील हाऊस कटिंग म्हणू आपण. हाऊस कटिंग. शील हाउस्टिंग इन टेक्निकल वर्ड. याला शील हाउस्टिंग म्हणू आपण. ओके, शील हाउस्टिंग. तर ही काय आहे? पहा, रात्री तुम्ही प्रवास करत असताना जर एखादं ऑब्स्टॅकल तुम्हाला दिसलं पण रोड आधीच ब्राईट दिसतोय, तुम्हाला रोड आधीच चमकायला लागला, तर ते ऑब्जेक्ट जे तुम्हाला ते ब्लॅक दिसेल. कारण रोड हा जास्त ब्राईट आहे. रोड हा जास्त ब्राईट असल्यामुळे ते ऑब्जेक्ट तुम्हाला ब्राईट दिसेल. आणि ही गोष्ट कन्सिडर करून तुम्हाला स्ट्रीट लाईट डिझाईन करायची आहे. ही गोष्ट कन्सिडर करून तुम्हाला स्ट्रीट लाईट डिझाईन करायची आहे. तर याच्यामध्ये आपण डिफ्युजन प्रिन्सिपल आणि स्पॅक्युलर रिफ्लेक्शन ह्या दोन गोष्टी बघत असतो. समजलं तुम्हाला? दिस इज अ पार्ट ऑफ डिझायनिंग ऑफ स्ट्रीट लाईट. सो राईट डाऊन दिस.